बघा, बांधकाम कामगारांसाठी 2025 मध्ये मोठी खुशखबरी आलेली आहे। प्रत्येक कामगारांना आता 12,000 रुपये हे मिळणार आहे। तर कशा पद्धतीनं प्रत्येक कामगाराला 12,000 रुपये मिळणार हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बांधकाम कामगारांना दरमहा मिळणार 12,000 रुपये। तर महाराष्ट्र राज्यातील लाखो बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। राज्य सरकारने अलीकडेच एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, ज्यामुळे बांधकाम क्षेत्रातील कामगारांना त्यांच्या जीवनाच्या सध्या काळाची सुरक्षितता मिळणार आहे। तर महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी केलेल्या वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या सर्व कामगारांना निवृत्तीवेतन म्हणजे पेन्शन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। तर बघा, पेन्शन योजनेसाठी त्यांना आता हे पैसे मिळणार आहे। राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विधानसभेत केलेल्या घोषणेनुसार मंडळाकडे नोंदणी असलेल्या आणि 60 वर्षे वय पूर्ण असलेल्या बांधकाम कामगारांना आता दरवर्षी निवृत्तीवेतन मिळणार आहे। या योजनेअंतर्गत कामगारांना त्यांच्या नोंदणीच्या कालावधीनुसार पेन्शनची रक्कम निश्चित करण्यात आली आहे। बघा, 10 वर्ष नोंदणी कालावधी पूर्ण झाली असेल तर त्यांना प्रतिवर्षी 6,000 रुपये हे मिळणार आहे। 6,000 रुपये 10 वर्ष जर त्यांच्या नोंदणीला पूर्ण झाले असेल तर त्यांना 6,000, 15 वर्ष पूर्ण झाले असेल त्यांच्या नोंदणीला तर 9,000 रुपये आणि 20 वर्ष जर नोंदणीला पूर्ण झाले असतील तर त्यांना 12,000 रुपये हे प्रतिवर्षी मिळणार आहे। तर हा निर्णय राज्यातील सुमारे 58 लाख नोंदणीकृत बांधकाम कामगारांना लाभदायक ठरणार आहे। या योजनेमुळे कामगारांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य येईल आणि त्यांच्या वृद्धापकाळात त्यांना सन्मानाने जगता येईल। केंद्र सरकारने 1996 मध्ये बांधकाम कामगारांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी विशेष कायदा केला होता। या कायद्यानुसार महाराष्ट्र सरकारने 2007 मध्ये नियम तयार केले आणि 2011 मध्ये महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाची मुंबई येथे स्थापना केली। तर नवीन निवृत्तीवेतन योजनेचे महत्त्व तर बघा, बांधकाम क्षेत्रातील कामगार अत्यंत कष्टकरी आणि असंघटित क्षेत्रातील आहेत। त्यांच्या रोजगाराचे स्वरूप अनियमित असते आणि त्यांना कोणतीही सामाजिक सुरक्षा नसते। या पार्श्वभूमीवर निवृत्तीवेतन योजना हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे। तर कार्यपद्धती आणि अंमलबजावणी तर कामगार मंत्री फुंडकर यांनी स्पष्ट केले आहे की या निवृत्तीवेतन योजनेचा सविस्तर कार्यपद्धतीने निश्चितीकरण करण्यात येणार आहे। कायद्यातील तरतुदी आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करून याबाबतचा अंतिम निर्णय हा घेतला जाणार आहे। तर नवीन डिजिटल उपक्रम बघा, सेस पोर्टल तर बांधकाम कामगारांचे संकलन आणि व्यवस्थापन सुलभ करण्यासाठी उपकरणांचे त्यासाठी सेस पोर्टल हा अवलंबले जाते। बॉयलर मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंट प्रमाणपत्र तर उद्योगांसाठी आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन जारी करण्यासाठी याचा उपयोग होतो। ऑनलाईन नोंदणी प्रणाली तर कामगारांना सहज नोंदणी करता येण्यासाठी ऑनलाईन पद्धत वापरली जाते। लाभ वितरण प्रणाली तर विविध योजनांचे लाभ थेट कामगारांच्या बँक खात्यात जमा केले जाते। या डिजिटल उपकरणामुळे कामगारांसाठी प्रशासन आणि पारदर्शक, वेगवान आणि सुलभ होणार आहे। तर व्यापक कामगार नोंदणी अधिकाधिक नोंदणी होणार। डिजिटल साक्षरता कार्यक्रम तर कामगारांसाठी डिजिटल साक्षरता कार्यक्रम राबविणे। कौशल्य विकास तर कामगारांचे कौशल्य वाढवून त्यांना अधिक चांगल्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात। संघटित क्षेत्रात प्रवेश तर कामगारांना संघटित क्षेत्रात प्रवेश करण्यास मदत करते। तर अशा पद्धतीनं याचा थेट लाभ कामगारांना होणार आहे। जे 60 वर्षाचे वरील आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे, जी पेन्शननुसार त्यांना देण्यात येणार आहे। तर त्यांच्या नोंदणीला किती वर्ष झाले याच्यावरती पेन्शन त्यांना किती मिळणार हे अवलंबून आहे। तर 9 वर्ष, 20 वर्ष ज्यांची जास्त पेन्शन त्यांना ज्यांचे जास्त वर्ष झाले असेल नोंदणीला त्यानुसार त्यांना पेन्शनसुद्धा जास्त मिळणार। तर 20,000 पर्यंत पेन्शन हे मिळणार आहे। तर 10 वर्ष असेल तर 6,000, 15 वर्ष नोंदणीला झाले असेल तर 9,000, 20 वर्ष नोंदणीला झाले असेल तर 12,000। तर अशा पद्धतीनं पेन्शन वाढणार आहे। तर अशीच महत्त्वाची अपडेट तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ।